एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा धक्कादायक व्हिडिओ समोर सगळ्याच काही झाल्याने मोठी खळबळ. सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी केलेले बंड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केलेले पक्षांतर राज्यभरात चर्चेचा विषय आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळावं यासाठी उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. तर दुसरीकडे आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे असे सांगत असतानाच लवकरच काही आमदार आमच्या पक्षात येणार आहेत असा दावा शिंदे यांच्या काही नेत्यांकडून केला जातो आहे. असं असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातो. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आमदार कंत्राटदारांसोबत टक्केवारीची चर्चा करत असल्याचा इंगोले यांचा दावा आहे. व्हिडिओमध्ये कंत्राटदार तुमचे 5% आणि आणखीन दोघांचे 1% दिल्याचे सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अगोदर 40 लाख दिले, आता काम नको असे कंत्राटदार कथितपणे सांगत असल्याचं दिसत आहे. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हां, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका ना ऐका एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं 60% ठरले. विचारला का? अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही असं नाही करून चालत साहेब. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही त्यांना 1% द्यायचा तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी तयार होता मला साधलं, खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं. नाही पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगता. जे ठरलंय नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग. ओके साहेब, सॉरी. हां साहेब, ठीक आहे. नाही माझे बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहिती आहे काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच आहे, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे मी त्याची व्यवस्था लावा. हां, बोलवून देतो मी. ओके, तशी व्यवस्था लावा. ओके, काय नाही तुम्ही नंतर बघा, खबर आहे डायरेक्ट चालेल. अरे बघा, माझी पण काय. अरे साहेब पण अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका, 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं विषय नाही नको साहेब, सॉरी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.